जवळा बाजार आणि पुरजळ सर्कलची स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पदवीधर नोंदणी संदर्भात जवळा बाजार येथील अंकुश आहेर यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अंकुश भाऊ आहेर यांनी मार्गदर्शन केले। अंकुश भाऊ आहेर बोलताना काय म्हणालेत पाहूयात। आज जवळा बाजार आणि पुरजळ सर्कलची स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर नोंदणी या संदर्भात बैठक आयोजित केली होती। काल उखळी सर्कल आणि माता सर्कलची बैठक झालेली आहे। पदवीधर मध्ये भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, म्हणून पदवीधरची नोंदणी जास्तीत जास्त या जवळा बाजार मंडळात करण्याचा आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन केलं होतं। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमचे जे 4 गट आणि 8 गण आहेत, त्याच्यामध्ये इच्छुकांची बैठक घेतली। काल त्या 2 सर्कलची घेतली, आज या 2 सर्कलची घेतली, जवळा बाजार आणि पुरजळ। याच्यात अनेक इच्छुकांनी आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून या जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचा आणि पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा कसा झेंडा, महायुतीचा झेंडा फडकल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। महायुतीच्या पक्षाने तसा कुठलाही आदेश दिला नाही। पक्ष जो आदेश देईल, पक्ष म्हणला सेपरेट निवडणुका लढवा, तर आम्ही सेपरेट तयारी केलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक गणात आणि गटात माणसं तयार आहेत आणि जर पक्षाने सांगितलं की आपल्याला युती करायची तर त्यासाठी सुद्धा आमची कुठलीच हरकत नाही। वरिष्ठांनी जो निर्णय घेतील त्याला बांधील आम्ही आहोत। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नोंदणी ही नवीनच करावी लागत असते। किती लास्ट ज्यावेळेस 6 नोव्हेंबर हा लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची। 6 तारखेपर्यंत आपण जे पदवीधर असतील, डिप्लोमा धारक असतील, जे 2022ला त्यांनी डिप्लोमा पूर्ण केले आहे, पदवी पूर्ण केली आहे, अशा प्रत्येक उमेदवार पदवीधारकानं ही नोंदणी करायची आहे। या पदवीधर मतदारसंघाचा प्रभाव हा मराठवाड्याच्या 48 मतदारसंघावर पडत असतो। डीपीडीसी सुद्धा त्याला त्या आमदाराला स्थान असतं आणि पदवीधराचे प्रश्न सोडविण्यासाठी, कारण हा परंपरागत भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे। अगोदर 10 वर्षे भारतीय जनता पार्टी 74 ते 12 वर्षे 74, 94, 96 पर्यंत भारतीय जनता पार्टीचा तिथं आमदार होता। त्याच्यानंतर जयसिंगराव गायकवाड पाटील 12 वर्षे होते, म्हणून भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि तो निश्चित येणाऱ्या पुढच्या वर्षी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली।